विधानसभेतील विरोधी पक्षनेता निवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। विरोधी पक्षनेता निवडीकरता विधिमंडळाकडून विविध दाखले तपासले जाणार आहेत। केंद्र सरकारसह इतर राज्यातील नियमांचा विधिमंडळ आढावा घेणार आहे। भास्कर जाधवांचा विरोधी पक्षनेता होण्याचा मार्ग थोडा कठीणच दिसतोय। भास्कर जाधवांच्या नावाला भाजप आणि शिंदे यांचा विरोध होऊ शकतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या सगळ्या मंत्र्यांची सागर निवासस्थानी बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी भाजपच्या मंत्र्यांना सज्जड दम दिलाय। चुकीचं वर्तन आणि चुकीचं काम केलं तर परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी मंत्र्यांना दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना अजून एक धक्का दिलाय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी MSRDCच्या जॉईंट MD पदी कैलास जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती। म्हणजे त्यांना थोडीशी वाढ 1 वर्षाची देण्यात आली होती। दरम्यान आता जाधव यांना तात्काळ सेवामुक्त करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढलेले आहेत। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत विधिमंडळ समितीचा फॉर्म्युला अखेर ठरलाय। भाजपला 11, शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 4 असा आतापर्यंत फॉर्म्युला ठरलेला आहे। तर उर्वरित 7 समितींबाबत निर्णय अजूनही बाकी आहे। इतर जागा अपक्षांसाठी ठेवल्याची माहिती आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही युतीत ऑलवेल आहे। आगामी निवडणुकांकरता पक्ष वाढावा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सगळ्या नेत्यांना दिल्या। कार्यकर्ते व्यवस्थित नसतील तर पक्षाला कशाप्रकारे झळ बसते हे मुंडे प्रकरणातून समोर आलं। त्यामुळे पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या जीवावर न राहण्याचा कानमंत्र अजित पवारांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे। मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर मुंडे यांनी आमदारकीचा राजीनामा घ्या आणि त्यांना पक्षांतून हकालपट्टी त्यांची करा अशी मागणी पुण्यातील सकल मराठा समाजाने केली आहे। जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांना याबाबतचं निवेदन सकल मराठा समाजाकडून देण्यात आलं। जालन्यात मराठा समाज आक्रमक झालाय। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ जिल्ह्यातील काही गावांमध्ये बंद पुकारण्यात आला। जालन्याच्या जाफराबाद, राजूर, रामनगरसह अनेक गावांमध्ये बंद पुकारण्यात आला। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली। मराठा समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली। धनंजय मुंडेंपाठोपाठ आता कोकाटे यांच्यावरही टांगती तलवार आहे। कोर्टाच्या निकालावर कोकाटेंचं पुढचं राजकीय भवितव्य ठरणार आहे। माणिकराव कोकाटे यांच्यावर शासकीय कोट्यातील घरं फसवणुकीने मिळवल्याचा आरोप आहे। दापोली नगराध्यक्षांच्या विरोधात शिवसेनेनं अविश्वासाचा ठराव दाखल केलाय। 14 नगरसेवकांचा गट तयार झाल्यानंतर दापोली नगरपंचायतीवर सत्ता स्थापन करण्याकरता शिंदेंची शिवसेना ॲक्शन मोडवर आली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेतलाय। सगळ्या प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावं लागणारं 500 रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलंय। यामुळे लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा मिळाला आहे। राज्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आणि इतर प्रलंबित मागण्यांकरता महाराष्ट्र एसटी कामगार संघटना आज राज्यभर निदर्शनं करणार आहे। मुंबईतील कर्मचारी मुंबई सेंट्रल कार्यालयावर दुपारी निदर्शनं करणार असल्याचं महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षांनी सांगितलं। हक्काच्या घरांकरता गिरणी कामगार उद्या विधान भवनावर धडकणार आहेत। संयुक्त मराठी मुंबई चळवळीसहित गिरणी कामगार एकजूट संघटनेनं महामोर्चाची हाक दिली आहे। महामोर्चामध्ये 7 गिरणी कामगार संघटना सहभागी होणार आहेत। नागपुरात आशा वर्कर आजपासून ऑनलाईन आणि नवीन सर्व्हेचं काम थांबणार आहे। आशा वर्कर यांच्या विविध समस्या आणि मागण्या महिला दिनानिमित्त पुणे मेट्रोकडून महिलांना खास गिफ्ट देण्यात आलंय। पुणे मेट्रोचा वन डे पास फक्त 20 रुपयांमध्ये दिला जाणार आहे। वन डे पासची मूळ किंमत
118 रुपये आहे। महिला दिनानिमित्त 1 मार्च ते 8 मार्च दरम्यान महिलांना हाच पास 20 रुपयांमध्ये मिळणार आहे। महिला सुरक्षेसाठी पीएमईपीएलनं आता मोठा निर्णय घेतलाय। बसमध्ये महिला प्रवाशांना त्रास दिल्यास बस चालक आणि वाहकांनी तात्काळ बस जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जावी आणि तक्रार दाखल करावी असे आदेश देण्यात आले। कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या 3 रेल्वे गाड्यांची सेवा 21 मार्चपर्यंत अंशतः रद्द करण्यात आली आहे। कोकण रेल्वे मार्गावरील सीएसएमटीला जाणाऱ्या काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्यानं प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत। कोकणातील शिमगोत्सवाला सुरुवात झालेली आहे। फाल्गुन पंचमीला पहिली होळी पेटवल्यानं देवांच्या पालख्या भक्तांच्या भेटीला निघाल्या। कोकणवासियांना शिमगोत्सवाचे आता वेध लागलेले आहेत। आचरा समुद्रकिनारी कासव मित्रांनी संवर्धन केलेल्या घरट्यातून बाहेर आलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या पिलांना समुद्रात सोडून जीवदान देण्यात आलं। कासवाच्या अंड्यातून जन्मलेल्या 110 कासव पिलांना अंगणवाडीतील मुलांच्या हस्ते समुद्री अधिवासात सोडण्यात आलं। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मोटेवाडी तलावातून शेकडो एकर जमीन ही ओलिताखाली येते। मात्र हा तलाव आत्ताच कोरडाठाक पडल्यानं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय। नागरी वस्तीतील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे। बीडच्या वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव या आकाशामध्ये 3 मोठे आवाज होऊन आकाशामधून दगड कोसळले। यातील एक दगड भिकाजी अंबुरे यांच्या घरावरच पडला, तसंच अन्य 2 दगड इतर शेतांमध्ये पडले अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे। पुण्याच्या जंगली महाराज रस्त्यावर पीएमपीएल बस अचानक बंद पडली, गोंधळ उडाला। यावेळी पोलिसांवर या बसला धक्का देण्याची वेळ आली। नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने बस पुन्हा सुरू करण्यात आली। यवतमाळच्या आर्णीमध्ये केवळ सर न म्हटल्यानं ठाणेदारानं एका युवकाला शिवीगाळ केली, मारहाण केली। या घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय। पुण्याच्या उरुळी कांचन इथं पोलीस ठाण्याच्या छतावर चढत एकानं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। अवैध धंद्याचं चित्रीकरण केलं म्हणून या व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती। दरम्यान पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्यानं युवकानं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला।